नमस्कार मैत्रिणींनो. तुम्हाला कधी असं वाटतं का की दिवस संपतो पण समाधान मिळत नाही? सगळ्यांसाठी तुम्ही करता, पण स्वतःसाठी काय केलं हा प्रश्न कायम राहतो. कधी कधी मनात येतं, मी पण काहीतरी करू शकते, पण वेळच मिळत नाही. आणि मग आपण स्वतःलाच थांबवतो. पण आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण आज आपण बोलणार आहोत गृहिणींनी मोकळ्या वेळेचा उपयोग करून कसं यशस्वी व्हायचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची ओळख कशी निर्माण करायची. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला पॉइंट म्हणजे मी फक्त गृहिणी आहे हा विचार बदला. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, मनात ठेवा की तुम्ही फक्त गृहिणी नाही, तर तुम्ही घराची ताकद आहात. कारण तुम्ही मॅनेजर आहात, तुम्ही प्लॅनर आहात आणि प्रॉब्लेम सॉल्व्हर पण आहात. पण आपण स्वतःची किंमत कमी करतो. आपण म्हणतो की मी काहीच करत नाही. पण खरं काय आहे? तुमच्याशिवाय घर चालत नाही. आहे ना हे खरं? मग एक प्रश्न स्वतःला विचारा. मी इतकं सगळं करू शकते, घर आवरू शकते, मुलांना पाहू शकते. मग एक प्रश्न स्वतःला विचारा, की मी जर इतकं सगळं करू शकते, तर स्वतःसाठी का नाही? पॉइंट नंबर 2. चला, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एक गृहिणी होती. ती दिवसभर घरकाम, मूल, कुटुंब सगळं सांभाळायची. आणि तिला नेहमी वाटायचं, की माझं आयुष्य हे असंच जाणार. एक दिवस तिने ठरवलं, की रोज फक्त 1 तास स्वतःसाठी देणार. आणि तिने सुरुवात केली. सुरुवातीला तिने कुकिंगचे व्हिडिओज बघून नवीन-नवीन रेसिपीज बनवायला सुरुवात केली. आणि हळू-हळू लोक तिचं कौतुक करू लागले. तिने Instagram पेज सुद्धा सुरू केलं. आणि आज ती घर बसल्या पैसे कमवते आणि सगळ्यात महत्वाचं ती खुश आहे. आणि ही गोष्ट काल्पनिक नाही, अशा हजारो महिला आपल्याला माहिती आहेत. फक्त त्यांनी सुरुवात केली म्हणून आज त्या यशस्वी आहेत. पुढचा पॉइंट म्हणजे वेळ नाही हा बहाणा आहे. कारण आपण नेहमी म्हणतो की मला वेळच मिळत नाही. पण चला, थोडंसं प्रामाणिकपणे या गोष्टीकडे पाहूया. मोबाईलवर स्क्रोलिंग करण्यासाठी 1 ते 2 तास तर आपण घालवतो. टीव्ही पाहण्यासाठी एखादा तास घालवतो. गप्पा मारण्यासाठी अर्धा ते 1 तास तर घालवतो. म्हणजेच वेळ आहे. किंवा या गोष्टी जर आपण कमी केल्या तर वेळ निघू शकतो. वेळ आपल्याला मिळू शकतो आणि आपण त्याचा उपयोग करायला हवा. जर तुम्ही रोज फक्त 1 तास जरी दिलात, तर 30 दिवसात 30 तास होतात आणि 6 महिन्यांमध्ये 180 तास होतात. इतक्या वेळामध्ये तुम्ही काय काय करू शकता माहिती आहे? तुम्ही एखादं स्किल मास्टर करू शकता. एखादा छोटा बिझनेस सुरू करू शकता. कारण वेळ नाही हे खरं नाही. प्राधान्य नाही हे खरं आहे. तुम्ही त्या गोष्टीला प्राधान्य देत नाही, प्रायोरिटी देत नाही, तितकं महत्त्व देत नाही. ही गोष्ट आहे. पुढचा पॉइंट म्हणजे छोट्या सुरुवातीची ताकद. आपण नेहमी मोठा विचार करतो आणि म्हणूनच सुरुवात करत नाही. आपण त्या मोठ्या गोष्टीला घाबरतो. उदाहरणार्थ, एखादा YouTube चॅनल सुरू करायचा असेल, तर कसा करायचा? बिझनेस करायचा असेल, तर पैसे नाहीत आणि मग आपण थांबतो. पण लक्षात ठेवा, मोठं काहीतरी करण्यासाठी छोट्या-छोट्या पावलांनी सुरुवात करावी लागते. आजचे 10 मिनिटं, उद्याचे 20 मिनिटं असं करून कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. सातत्य ठेवावं लागतं. स्लो प्रोसेस इज स्टिल प्रोग्रेस. म्हणजे हळू जरी प्रगती झाली, तरी ती प्रगती असते. अजून यात काय करता येईल? त्यासाठी नवीन कौशल्य शिकायला हवे. आजच्या काळामध्ये शिकणं हे खूप सोपं आहे. कारण YouTubeवर आपल्याला फ्री नॉलेज मिळत आहे. Googleवर सगळं मिळत आहे सर्च केलं की. मग तुम्ही काय काय शिकू शकता? कुकिंग एक्सपर्ट बनू शकता तुम्ही, मेहंदी शिकू शकता, ब्युटीशी रिलेटेड कोर्सेस करू शकता, टेलरिंग शिकू शकता, कंटेंट क्रिएशन शिकू शकता आणि ऑनलाईन अर्निंगचे बरेचसे कोर्सेस तुम्ही शिकू शकता. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्किल्स म्हणजे फ्युचर सिक्युरिटी आहे. आज शिकलात तर उद्या कमवायला सुरुवात करा. पुढचा पॉइंट म्हणजे घर बसल्या कमाई. आता सगळ्यात इम्पॉर्टंट भाग, पैसे कसे कमवायचे. त्याच्यासाठी आजकाल आपण पाहतो की YouTube चॅनल, Instagram रील्स, होममेड प्रॉडक्ट्स आपण बनवू शकतो. ॲफिलिएट मार्केटिंग आपण करू शकतो. सुरुवातीला रिझल्ट येणार नाही, पण सोडायचं नाही. 3 महिने, 6 महिने, वर्षभर, 3 महिने शिकण्यात जातील. 6 महिन्यांमध्ये हळूहळू ग्रोथ होईल आणि एका वर्षामध्ये इन्कम यायला सुरुवात होईल. त्यासाठी संयम लागेल, पेशन्स लागेल आणि कंटिन्यू चालत राहावं लागेल. अजून एक, स्वतःवर प्रेम करा. गृहिणी सगळ्यांसाठी जगतात, पण स्वतःला विसरतात. आपण थकतो, आपल्याला ब्रेक हवा असतो बऱ्याचदा आणि आपण ह्या गोष्टी इग्नोर करत असतो. म्हणून आजपासून स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःला महत्त्व द्या. सेल्फ केअर ही गरजेची आहे. आणि हो, लोक काय म्हणतील
मी जर बिझनेस चालू केला, मी शिकायला सुरुवात केली, मी काही ना काही खटाटोप करायला सुरुवात केली, तर शेजारचे काय म्हणतील? घरातले काय म्हणतील? हा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल. म्हणून सगळ्यात मोठा अडथळा लोक काय म्हणतील हा आहे. तो ओळखा. लोक हे 2 दिवस बोलतील आणि विसरून जातील. पण जर तुम्ही काहीच केलं नाही, तर आयुष्यभर पस्तावा होईल. म्हणून लोकांना इग्नोर करा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःच्या मनाचं ऐका. पुढचा पॉइंट म्हणजे हे जे काही आपल्याला मोटिवेशन मिळालं आहे, काहीतरी करण्याचं, इन्कम चालू करण्याचं किंवा आपल्याला आयुष्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी, ह्याच्यासाठी जे मोटिवेशन आहे, ते कसं टिकवायचं? कारण सुरुवात तर सगळेच करतात. पण प्रत्येक स्टेपवर काही ना काही अडथळे, काही ना काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि काही जण इथेच थांबतात, तिथेच अडखळतात. पण ते काम पुढे चालू ठेवणं हे कठीण असतं, परंतु अशक्य नसतं. म्हणून मोटिव्हेशनसाठी पॉझिटिव्ह कंटेंट पहा, चांगली माणसं सोबत ठेवा आणि डेली गोल्स ठेवा, की डेली रोज मी काय करू शकते. एका वेळी खूप मोठं एम ठेवलं, खूप मोठं टार्गेट ठेवलं, तर ते अचीव्ह होत नाही. जसं की मी आजच काही चालू केलेलं आहे, आजच व्हिडिओ चालू केलेले आहेत आणि मला एक पहिल्याच दिवशी 1000 व्ह्यूज येतील, असं होत नाही. हळू-हळू ग्रोथ होत राहते. म्हणून मोटिव्हेशन कमी झालं कधी-कधी तरी डिसिप्लिन असू द्या, सातत्य असू द्या, शिस्त असू द्या. मैत्रिणींनो, शेवटी मी एकच सांगेल, तुमच्याकडे सगळं आहे. वेळ आहे, ताकद आहे, क्षमता आहे, तुमची कॅपॅसिटी आहे. फक्त एक गोष्ट हवी आहे, सुरुवात. आणि आजच ठरवा, की मी काहीतरी करणार आहे, मी काहीतरी करून दाखवणार आहे. आणि लक्षात ठेवा, यशस्वी होण्यासाठी परफेक्ट असण्याची गरज नाहीये, तर सुरुवात करण्याची गरज आहे. 5-6 महिन्यांपूर्वी मीही ह्याच स्टेजमध्ये होते, की मी सुरुवात करू की नको? काय होईल? कसं होईल? लोक काय म्हणतील? वगैरे, वगैरे. परंतु हे सगळं टाळून, हे सगळं बाजूला सारून मी सुरुवात केली. परफेक्ट बनण्याआधी सुरुवात केली आणि हळू एक-एक करून व्हिडिओज टाकायला सुरुवात केली आणि आज मी तुमच्या समोर मोटिव्हेशनल व्हिडिओज घेऊन येत असते. म्हणून मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते, की सुरुवात करणं फार गरजेचं आहे. सुरुवात केली तर तुम्ही पुढे जाण्याचे चान्सेस हे नक्कीच वाढतात. पण फक्त विचार करत राहिलात, की काय होईल, कसं होईल, मला जमेल की नाही? आधी करून तर पहा, जमतंय की नाही? आणि मला खात्री आहे, जर तुम्ही करून पाहिलं तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये लिहा, की मी आजपासून सुरुवात करणार आहे. मी तुमच्यासोबत आहे. कारण या प्रवासामध्ये जेथे-जेथे तुम्हाला अडथळे येतील, जेथे-जेथे तुम्ही डिमोटिव्हेट व्हाल, त्या-त्यावेळी तुम्हाला माझे व्हिडिओज मोटिव्हेशनसाठी युजफुल ठरतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरुवात करा. धन्यवाद.